आज करायचे आपण सुकी सुकट बनवूया। त्याच्यासाठी हा बघा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि तिखट, मीठ, हळद हा मसाला। चला मग आपण करूया सुकी सुकट। प्रथम आपण सुकट भाजून घेऊया। आपण तव्यात आत्ताच भाकरी करून घेतल्यात, तवा गरम आहे, त्याच्यात आपण सुकट भाजून घेऊया। या अशा पद्धतीत प्रथम सुकट भाजायला लागती, चांगली भाजून घेऊ आणि नंतर मग धुवून मग ही सुकट करतात सुकी। चला, पातळ पण छान होती सुकट। अशी चांगली खरपूस भाजून घेतली ना आणि धुवून घेतली म्हणजे ह्याचा हिवळणपणा निघून जातो। ह्यासाठी ही सुकट भाजून घ्यायची असती, म्हणून भाजून घ्यायची चांगली। बघा छानशी अशी भाजली, तडतड अशी वाजती, आवाज येतो ती लगेच मग ती काढून घ्यायची आणि त्यात पाणी ओतायचं। हे पहा आपण ताटात काढून घेतली। आता यात पाणी ओतू, असं पाणी ओतून ठेवायचं। कांदा टोमॅटो हे भाजीपर्यंत चांगली मूर्ती खळखळ अशी धुवायची। आपला कांदा चांगला भाजला गेलाय, आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो चांगलं भाजून घेऊ तेलात। कांदा टोमॅटो चांगला तेलात हे झालाय, परतला गेलाय। आता तेल तिखट टाकून, चटणी मीठ हळद टाकून घेऊ। हे पहा हे छान भाजलं गेलंय। आता आपण त्यात सुकट टाकून घेऊया। धुवून पिळून घेतली पाण्यातनं सुकट आणि आता ही चांगली परतून घेऊया। हे पहा नंतर लगेच कोथिंबीर टाकायची, चांगलं हलवायची। आता ही सुकी व्हायला लागली ना, आता काय करायचं, थोडंसं ह्याच्यावरती पाण्याचा सपका असा मारायचा, सुकटीवरती थोडासा सपका मारायचा आणि दाबून झाकण ठेवायचं। हे पहा आता आपण झाकण काढून बघूया। हे पहा कसं पाण्याचा सपका मारला होता, त्या वाफेमध्ये आणि ओलसरपणात चांगली सुकट वापरली जाते। पाण्याचा सपका का मारायचा, तर खाली करपू नये म्हणून थोडंसं पाण्याचा शितुडा मारायचा। हे पहा कशी झाली सुकट बघा। कोथिंबीर टाकायची भरपूरशी अशी आणि हे पहा अशी परतून घ्यायची, छानशी होती अशी सुकट। सुका पण लागतो त्याच्यापेक्षा छान सुकट ही लागती। चला मग आज काय बनवलंय आपण, सुकट बघा कशी झाली, या खायला। झाला आता, चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।